नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईश्वरी जयवंत देशपांडे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकावली। आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुले आहे। त्या ग्रंथालयामधून मी हे एक पुस्तक घेतले आहे। या पुस्तकाचे नाव आहे मुले नवे देवदूतच। या पुस्तकाचे लेखक आहे विजय नागरे। या पुस्तकाची किंमत आहे 130 रुपये। या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत। मी तुम्हाला या पुस्तकामधील एक गोष्ट सांगते। काही मुले असतात, ते सगळी मित्र असतात, ते बस स्टँडवर गाड्या पण पाहत नसत, तसेच पळत जात असे आणि कोणत्या गाडीचा धक्का लागला की त्यांच्याकडून पैसे काढत असे। त्यानंतर त्यांच्या घरच्यांना खूप राग यायचा, पण काही म्हणले तर ते घरच्यांना पण उलटून बोलायचे। एक दिवस त्याच्या मम्मीने त्यांना असे मारले की खूप मारले। मग नंतर ते सर्वजण उठले आणि रेल्वे स्टेशनकडे गेले। तिकडून रेल्वे येऊ लागली, पण तरी पण ते रेल्वेच्या आडवे उभे राहिले होते। नंतर ती रेल्वे स्टॉप झाली आणि थांबली। ती रेल्वे थांबल्यानंतर ते मुले खूप त्यांच्याकडून धक्का लागला असं करू त्यांच्याकडून पैसे काढायचे आणि ते पैसे घेऊन वॉटर पार्कमध्ये जात आणि खेळायचे। नंतर वॉटर पार्कमध्ये गेल्यानं कोणी जर का त्यांना उतरू दिलं नाही, त्यांना खूप मारायचे। असे ते मुले होते। त्या मुलांना काहीही कळत नसे। ते मुले एक दिवस शाळेतून घरी येतात, शाळेत पण जातात आणि धिंगाणाच करतात, अभ्यास तर कसाच करत नाही असे त्यांचे घरचे म्हणत आहेत। पण एक दिवस त्यांच्या टीचरनी पण त्यांना असे खूप मारले, तरी त्यांना काहीच वाटले नाही, तरी ते खूप खेळत जात। क्लास सुरू असताना पण खेळत जात। नंतर एक दिवस त्यांना बाहेरगावी शाळेत टाकल्यानंतर खूप मारत जात। नंतर त्याचा तिथं काहीही हक्क नव्हता, कारण की गावातल्या गावात कितीही आपण हक्क दाखवू शकतो, तिथं काहीही हक्क नव्हते। ते मुले इतके धिंगाणा करू लागले। नंतर एक सर आले, त्यांना खूप मारल्यानंतर ते मुले खूप लढू लागले। कधी न लढणारे मुले आज प्रत्यक्ष लढले। नंतर ते मुले लढले तर इतके खूप लढू लागले। नंतर त्या शाळेमधून टीसी काढली आणि गावातल्या शाळेमध्ये टाकली। गावातल्या शाळेमध्ये टाकल्यानंतर ते मुले फक्त अभ्यास करू लागले, धिंगाणा करत असे। त्या शाळेमधल्या प्रिन्सिपलला आणि व इतर टीचरना खूप छान वाटले आणि ते मुले खूप अभ्यास करू लागले, प्रत्येक पेपरमध्ये टॉपवर येऊ लागले। नंतर ते खूप खुश झाले आणि म्हणाले, आता आम्ही कधीही धिंगाणा करणार नाही, तुम्ही आम्हाला काही मारायचे नाही। ते मुले नंतर एका वॉटर पार्कमध्ये गेले। त्या माणसाने त्यांना जाऊ दिले नाही। नंतर ते मुलांनी त्यांना मारले नाही, ते आपल्या मम्मी पप्पांना घेऊन आले आणि वॉटर पार्कमध्ये गेले। पण वॉटर पार्कमधली मस्ती त्यांची थांबलीच नाही, कारण की वॉटर पार्कमध्ये गेलं की पाण्यामध्ये उड्या टाकणं, ते पाणी बाहेर फेकणं, ते खूप त्यांची मस्ती होती। ते पाणी बाहेर फेकलं की त्या वॉटर पार्कमधलं पाणी कमी होत जाय। त्या वॉटर पार्कवाल्या मालकाला त्याच्यामध्ये खूप पाणी टाकायला लागायचं। एक दिवस त्याच्या बोरचे पाणी आटले आणि ते म्हणाले, आता वॉटर पार्क बंद करायचं, आता कधीही सुरू ठेवायचं नाही। नंतर ते मुले म्हणाले, का हो काका, तुम्ही असे पाणी फेकताना म्हणून? नंतर ते मुले म्हणाले, आम्ही आता कधीही फेकणार नाही, तुम्ही करा ना सुरू। नंतर त्या माणसाने ते सुरू केले आणि ते मुले खूप खुश झाले। नंतर ते मुले खूप खुश झाल्यानंतर म्हणाले, आता आम्ही असं कधीही करणार नाही, अशी आम्ही शपथ घेतली आहे। यानंतर जर का केलं तर आम्हाला वॉटर पार्कमध्ये येऊ देऊ नका। नंतर ते मुले म्हणाले, ठीक आहे। ते माणूस म्हणाला, ठीक आहे, चला आपण खेळूया। नंतर खूप खुश झाले आणि खेळू लागले। ते एका बागेमध्ये फिरायला गेले। तिथं त्यांना एक कुत्रा दिसला। त्या कुत्र्याजवळ कोणीही नव्हते। ते कुत्रा घेऊन ते आपल्या घरी गेले आणि त्या कुत्र्याला दूध पाजू लागले, बिस्किट खाऊ घालू लागले। ते कुत्रा त्यांच्या संगेच राहू लागला, पण तो कुत्रा खूप भुकत जाय। नंतर ते मुले म्हणाले, तू असा भुकत जाऊ नको, कारण की तू भुकलास ना की दुसऱ्यांना भीती वाटते। नंतर तो कुत्रा पण त्याचं ऐकू लागला आणि
आणि कधीच कोणावरच भुंकत नसे. धन्यवाद.